सर. तर आज मी आणि मना जातो आहे ॲफएसला, फॅशन स्ट्रीटला शॉपिंग करायला थोडीफार. तो काय काय आहे तिथे मला शॉपिंग करायची आहे थोडीशी. त्याची शॉपिंग अशी व्हिडिओमध्ये झाली, पण मला ॲफएसला जाऊन शॉपिंग करायची आहे. तर बघूया काय काय आहे शॉपिंग. आणि माझी मैत्रीण पण येते तिथे, समृद्धी. ती डायरेक्ट येणार आहे, सो आपण डायरेक्ट भेटूया. बाय. काय बोलतो मग? खूप झोप आले. आता आम्ही चर्चगेटला पोहोचतो. येस, आता खूप सारे शॉपिंग करणार आहोत. मला पण घेणार नाही, मी करणार. तू अशी घेतलं ना. अरे लाडक्या भावाचे पैसे आले, भावाला देणार पण नाही काय? तुझ्या भावाने सोय नाही केली, आम्हाला दिले त्याने पैसे, आम्ही करणार शॉपिंग. आम्हाला काय नाही देत, तुम्हाला काय बोलतो लाडक्या बहिणी? मुलगी आहेत ना, तुम्हाला पैसे दिले तर मग तुम्ही काम धंदे सगळे सोडाल आणि फिरत राहाल लाडक्या भावाच्या पैशावर. आम्ही कशा मुली मॅच्युअर असतो, संस्कारी असतो, त्यांना सगळं माहिती असतं. लिपस्टिक घ्यायला एवढा टाइम लागतोय, 15 मिनिटं झालंय. एक चेक केला ना, हात रंगवलं पूर्ण. हात दाखव. हात रंगवलं नाही. लिपस्टिकचा शेड कोणता एक शेड घेऊन आलोय घरातून. नहीं, इसका ये वाला ही अच्छा है और आपने इसमें इतना ही ये है आपके पास, ये वाला अच्छा है. इथे तर देखो कितने है क्या कुछ. ते काका पण मदत करतात. नॉलेज थांब जरा सिद्धा. अभी ये जो मैंने लगाया ना वो मुझे मिल नहीं रहा, इसमें हाँ इसमें का ही है. झालं पैसे द्यायचं नाही आता. झालं मॅच. बरं, एका मुलाने काढून दिलं आणि तुम्हाला मॅच होत नाही. पैसे द्यायचे नाही, मला कपडे घ्यायचे. तेव्हा शर्ट मस्त आहेत बघ. ते बघूच नको शर्ट वगैरे का तुला घ्यायचं नाही. घे ना, एक तर घे. तिला किती शॉपिंग करणार आहे? काय नागिन सारखं फॅशनचं. आता आम्हाला समृद्धी भेटले मध्येच. नाही देत आहेत. कितीला? नहीं इतना नहीं कम है, बराबर है. नहीं काय करूया ईमानदारी वाला रेट बोले तो ईमानदारी वाले होता है. 650 बताया था, उसमें 1213 नहीं मिलता बेटा. हमको भी इसका बोला 200 रुपये आपने. नहीं 250 बोला. जवान नहीं खराब करेगा. कशाचं चले वांदा नाही आहे. कशाचं बोलते 200? कशाचं 200? पागल आहे का वो? 200 नहीं मिलता. वो ब्रांड का देगा नहीं रहेगा. ऐसे ब्रांड का जूडियो का तो स्टूडियो में जाके ले लेते फिर. नहीं, वो मिल जाता. लाट में आता, बड़ा बड़ा लाट आता है, मिलता है. नहीं मिलता. नहीं मिलता. उनका दे दे. राहणे दे. काय भक्तीला बार्गिंग करताना येत नाही आणि समृद्धीला पण येत नाही. भाई 250 में 250 नहीं बोलने का. 200 में क्या? अरे क्या करने का अमल में आगे आगे जाने का. बाद में वो बुलाते भाई 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 भाई. वो बुलाते भाई भाई इधर आ इधर आ इधर आ इधर आ. वो ट्रिक है रहता वैसा, समझा. वो जा आदमी ऐसे गद्दार निकला तो मैं वो ट्रिक रहता है. क्या बोलेगा तुम लोग को? आगे जाने का, भागने का. वो बोलती भाई इधर आ इधर आ इधर. क्या बोलेगा ये? लास्ट बोल. एक आवडतोय तो टॉप घेत गेले. नंतर समजलं पैसेच संपले आणि जे घ्यायचं होतं ते घेतलंच नाही अजून मी. एवढे 4 टॉप घेऊन पण बोलते पैसे संपले. आता काय घेणार, कसं घेणार ते आता आपण जे घ्यायचं होतं ते. आता बोरिवलीला जाऊन बघूया. पण मला मरीला जायचं.
लेट होईल आता मरीनला गेलो तर. मस्तपैकी नाईटला मरीन छान दिसेल. नाईटला म्हणजे जायचं नाईट आउट सारखं वाटेल ना छान. आपण जास्त पुढे आलो. कुठे जायचं? मरीनला जायचं की किती वाजले? घरी जायचं 7 वाजले. 8 वाजेपर्यंत बसूया मरीन्सला. त्याच्यानंतर जाऊया बोरलीला. तिथे तोंडात टाक फोन आता माझ्या. तोंडात हात दुखायला लागला माझा फोन पकडून म्हणजे तू पकड ना. तर अशा प्रकारे काय करूया आता कळत नाही. उलटा फोन धरलाय मी ऍक्च्युली. शॉपिंगच्या लुकआउटने फोन धरला नव्हता. काय करू? जाऊया की नको जाऊया? बोल लवकर लवकर. नको जाऊया. अरे मला भूक लागली. कुछ तो खिला भी गरीब लोक को. दादा शॉपिंग असली झालो की भूक नाही लागत मला तरी. लाडक्या बहिणीच्या पैशातून मला काय संपले. नरकुंडी लागलीच ना पैसे संपले माझ्या लाडक्या बहिणीचे. गरीब लोकांना काहीतरी खिलवा. चुप भूक लागली. तुम्हाला दाखवते मस्त मस्त टॉप घेतले मस्त मस्त. घरी ऍक्च्युली मला वेगळे कपडे घ्यायचे होते पण हे सगळे शूटच्या निमित्ताचेच कपडे झाले. एक मला फॉर्मल पॅन्ट घ्यायची होती. मी खूप शोधली पण मला मिळत नाहीये. लवकरात लवकर बोरुलीला जाऊया. तिथे बघूया मिळते का. तुझं काय शॉपिंग केलं नाहीये याच्याविषयी? मला फक्त एक चष्मा घेतला 100 रुपये झाली माझी शॉपिंग. मग लास्ट टाइम तुला घेतले होते ना कपडे. आता फक्त मला घ्यायचं. किती मस्त आहे इथून व्ह्यू. चल ना जाऊया मरीन्सला. किती छान वाटतंय. मला भूक लागली. मला आता पेट पूजा करायची. पेट पूजा केल्यावर घेऊन जाशील? नाही. बोरलीला जाऊया. बोरलीला तुला कपडे बघायचे ना अजून. मला फॉर्मल पॅन्ट घ्यायची आहे. फॉर्मल पॅन्ट इथे एक माझा बंगला असला पाहिजे. आणि मी डेली इथे राहणार. मी काम बिम काय नाही करणार. तो बंगला मी भाड्यावरती देणार आणि मी नाला परत पैसाच पैसा. आणि मग मी नाला परत राहणार. पैसा पैसा इथं रेंट पण किती असणार? 50,000 1,00,000 रेंट असणार. नालासोपारामध्ये काय खाणार आहेस? बोल. भूक लागली मला पण. काहीच नाही आहे इथे. फक्त कपडे 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 कपडेच आहेत. कपडे खाशील? काय सही सही गोष्टी आहेत यार इथे मुंबईला. इथून मस्त दिसत असेल ते. हे एक राऊंड मारून नाही मरीला. एक राऊंड. ठीक आहे. फायनली आता ठरलंय आमचं की आम्ही मरीला नाही जात. जातो बोरुलीला. गुरु म्हणत आता ठाई ठाई दिसे. हा गेलाय. मग काय आहे? शेजवान. मग कोणती आहे? ठीक आहे घे. ते व्हेज पण बनवत नॉन व्हेज पण बनवत आहेत. काय माहिती आता कसं होणार आहे. म्हणून मी घेतच नाहीये. मी जाते आता बर्गरमध्ये. मे बी ती लोक दोन्ही एकाच तव्यावर बनवत असतील असं मला वाटतं. पण त्यांच्याकडे नूडल्स नाही ना. मला शेजवान नको आहे. सर शॉपिंग केली. कसं झालं की मला फॉर्मल काही मिळालं नाही. तर हा म्हणतोय की हा जेव्हा गावाला जाईल परत त्यापासून जाऊ एकदा. गावाला जायचं अगोदर. हां गावाला जायच्या अगोदर नेक्स्ट संडेला सुद्धा जाऊ. तेव्हा मी फॉर्मल घेईन. माझे काय थोडाफार नाश्ता केला आणि नंतर मी सांगते मला काय करायचं शॉपिंग काय कपडे. आणि हा आता घरी जाईल. मी माझ्या घरी मी घेतलं मला कपडे दाखवले जायचे. ते आमच्याकडे काकी बघतात लगातार व्हिडिओ बनवते. ते काय करतात ते पागल बघत. ठीक आहे. चल बाय. तर मंडळी झाले माझं जेवण वगैरे. आता फ्रेश झाले मी आणि आता म्हटलं की आपण जे जे शॉपिंग केले ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर मी स्टार्ट करते लिपस्टिक पासून जिथे मी बराच वेळ घालवलाय. शेड मिळत नव्हती मला. या 2 लिपस्टिक आहेत आणि या लोकल ब्रँडच्या. असं कुठलं आपलं हुडा ब्युटी किंवा लॉरेल वगैरेच्या नाही आहेत ह्या. तर ह्याचे शेड दाखवते मी तुम्हाला. इतके सही शेड आहेत याचे.
आणि मला असं वाटतं हे का मला आधी प्रोडक्ट्स नाही मिळाले, आताच का मिळत आहेत. तर हे 2 शेड आहेत त्याचे. हे आहे थोडंफार असं ऑफिस टोनला न्यूडवालं आणि हे ब्राऊन पार्टी वेअरसाठी. आता मी हे न्यूडवालं लावलं आहे. मला असे न्यूड कलर्स खूप आवडतात जे आपण लाईट ऑफिससाठी जाऊ शकतो लावून तसे. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या बॉटल्स ॲक्च्युअली दिले ब्युटी म्हणून. या बॉटल्स जर कुठे मिळाल्या FSला तुम्ही डायरेक्ट डोळे बंद करून घ्या. ट्रस्ट मी, या ट्रान्सफर प्रूफ आहेत आणि अजिबात रब केल्यावरती पण जात नाहीये. हे बघा. सो याचा लोगो पण काहीतरी असा आहे बघ. पाहिजे तर वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. कारण का ही माझी आधी शेड होती, त्या शेडप्रमाणेच मी ही शेड चॉईस केली आहे. ही ऑलमोस्ट बॉटल संपायला आली आहे आणि त्याच्यामुळे मी ही शेड चॉईस केली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे स्पॉन्सर नाही आहे, पण मी तुम्हाला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेस सांगते की ही गोष्ट जर तुमच्या व्हॅनिटीमध्ये ह्या 2 गोष्टी नसतील तर प्लीज ॲड करा ह्या 2 गोष्टी. कारण का ह्या खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहेत, VVIP आहेत. तर हे आहे स्विस ब्युटीचा मस्कारा. ठीक आहे. आणि हे आहे स्विस ब्युटीचा आयब्रो आणि जेल आयलायनर 2 in 1. दोघंही काम सुपर्ब करतात. ते म्हणजे की ह्याच्यासोबत येतं ते ह्याचा ब्रश आणि ही एक डब्बी. त्या डब्बीमध्ये आयब्रो नाही आयलायनर जेल आयलायनर सुद्धा आहे आणि हे काय बोलतात ह्याला आयब्रो जे आपण फील करतो ते सुद्धा आहे. तर हे असं आहे एकदम छान. हे ते थोडंफार मी असं यूज केलंय आणि किती क्यूट अशी डब्बी आहे ही. याच्यावरती पण लिहिलंय स्विस ब्युटी. प्लीज इग्नोर माझं बॅकग्राऊंड. ओके. आणि हे आहे जेल आयलायनर जे मी इथे लावलंय. हे बघा. ते पण असं स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे. पण ह्याच्या बाबतीत मी एक ऑब्झर्व केली आहे गोष्ट, ती म्हणजे की मी इथे लावलं ना की थोडा वेळ घामाने इथे घाम आला तर ते इथे असं इथे दिसून येतं लगेच शॅडो किंवा आपण असं रिफ्लेक्ट होतं. असं वरती केलं की ते इथे लागतं. तर ते माझ्या बाबतीत होतंय कारण का मी ते सेटिंग स्प्रे वगैरे वापरत नाही. तर तुम्ही वापरत असाल तर एकदा चेक करून बघा. पण हे प्रोडक्ट खूप सही आहे. प्लीज हायली रिकमेंडेड आहे. आणि त्याच्यासोबत हा ब्रश येतो क्यूट. त्याचं मी यूज नाही करत, मी डायरेक्ट ह्याने यूज करते आयब्रोवाल्या लायनर जेलने. आणि हा मस्कारा. काय पॅकेजिंग आहे याचं. कोणी बनवलं हे सिल्वर मध्ये एवढं क्यूट. मी दुसरं घेणार होती पण ह्याच्या पॅकेजिंगमुळे मी म्हटलं की नाही मला एकदा हा घेऊन ट्राय करायचंय. आणि खूप सही आहे हा, खूप सही आहे एकदम. याचे ना स्पॉट्स बारीक बारीक आहेत, एकदम बारीक आहेत. वॉटरप्रूफ आहेत. वॉटरप्रूफ मस्कारा आहे प्लीज. आणि हा अराउंड 200 रुपयाला हे मिळालंय आणि हे मला 350 रुपयापर्यंत मिळालंय. आणि ॲमेझॉनवरती दोघांवरती सुद्धा डिस्काउंट्स असतात, तर तुम्ही जाऊन डायरेक्टली घ्या. पण मस्कारा तर मी तुम्हाला दाखवते किती छान दिसतोय. हे बघा. आणि मी हे ते कर्लरने कर्व सुद्धा केलं नाहीये तर ते इतकं छान दिसतंय. जर तुम्ही त्याने केलात ना तर ते अजून सुंदर दिसेल. आणि मस्कारा वॉटरप्रूफ आहे. सो अजिबात काळजी करू नका, बिंदास जाऊन घ्या. मी आणलेले कपडे दाखवते तुम्हाला की मी काय घेऊन आले FS वरून. फॉर्मल तर मला मिळाले नाही पण मला जे मिळालंय ते मी घेऊन आले. अरे कलर हे दिसतोय का, कलर रिफ्लेक्शन जास्त ब्राईट दिसते. दोघांमध्ये पण दिसते. ठीक आहे. तर हा आहे टॉप ज्याच्या इथे हाताला वर्क आहे पूर्ण. आणि हा मला थोडंसं कराटेच्या कपड्यांसारखं फील देतो घातल्याच्या नंतर, पण ठीक आहे छान आहे खूप. आणि त्याला इथे अशी नॉट आहे त्याच्यामुळे हे ना असं फुलतं खाली. हे जे फ्रिल्स आहेत ना ते असे फुलतात स्कर्ट सारख्या आणि ते छान वाटतं, खूप छान वाटतं. तर हा आहे. आणि
कॉटनमध्ये आहे आणि सगळे कपडे मला 250 रुपयालाच मिळालेत. मला जास्त काही बार्गेन करायला लागली नाहीये. आणि मुळात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर 250 रुपयाला कपडे असतील तर डायरेक्ट डोळे बंद करून घ्या, जास्त बार्गेनिंग करू नका. 300, 350, 400ला असतील कपडे तर बार्गेन करा, कारण का ते लोक खूपच सांगतात तो रेट, तर त्याच्यामुळे ते बार्गेन करा. पण 250 रुपयाला नॉर्मली सगळीकडेच मिळतं आपल्याला. बोरिवलीमध्ये पण मला मिळतं 250 रुपयाला, पण आमच्या बोरिवलीमध्ये फार काही जास्त व्हरायटीज नाही आहेत म्हणून मी तिकडे गेली. आणि हे वेस्ट कोट जे मला बरेच दिवसापासून घ्यायचं होतं, तुम्हाला दिसतंय का? आता मी तुम्हाला दाखवते. तर हे असं आहे, इथे बटन येणार आहे. कुठे गेलं बटन? हो सॉरी, हां इथे बटन आहे. तर हे त्याचं इथे बटन येणार असं मस्तपैकी, आणि ह्याची 3 बटन आहेत. आणि हा खूप सही दिसतो घातल्यावरती. मला याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक हवा होता प्लेनमध्ये, पण तिथे नाही मिळालं, मला हा मिळाला. तर म्हटलं ठीक आहे चालेल, मी कोणती जर फॉर्मल घेतली अशा कलरमध्ये तर त्याच्यावरती ते जाईल. छान दिसतंय, प्युअर कॉटन आहे. आणि ह्याच्यामध्ये पॅड आहेत ऑलरेडी इनबिल्ट, त्यांनी शिवलेले आहेत. हे बघा, ते एक बेनिफिट आहे चांगलं की इनबिल्ट पॅड आहेत ते. तर तिसरी गोष्ट ते म्हणजे मला हा टॉप, क्यूट असा टॉप आहे, पिंक कलरमध्ये, बेबी पिंक कलरमध्ये, बेबी पिंक आणि व्हाईट, आणि इथे थोडंफार रेड कलरचं कॉम्बिनेशन त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये होतं स्काय ब्ल्यू कलर आणि हा, पण स्काय ब्ल्यू कलरचं माझ्याकडे ऑलरेडी शर्ट होतं त्याच्यामुळे मी ते काही घेतलं नाही. माझ्याकडे पिंक कलरचे कपडे खूप कमी आहेत आणि मला आता हल्ली पिंक कलर खूप जास्त आवडायला लागलाय, त्याच्यामुळे मी हे याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. तर हे आहे, थोडंसं डिपनेक आहे पण छान वाटतं घातल्यावरती. इथे पण असं मागे सेम, ठीक आहे. तर हा आहे असा क्यूट असा टॉप. सगळ्यात जास्त मला आवडणारे कपडे ते म्हणजे हे आहे शॉर्ट कुर्ती, आणि मला ही भयंकर आवडली आहे. ह्याच्यामध्ये दुसरे कलर्स पण होते, पण आता मला त्याचं रिग्रेट होते की मी ते का नाही आणले उचलून, कारण का मला वाटलं नव्हतं की हा इतका क्यूट वाटेल माझ्यावरती. हा ना, थोडाफार खालून ऍपल कट सारखा आहे, ए लाईन नाहीये ह्याच्यामध्ये, कुठेही कट नाहीये, फक्त साईडला असं ऍपल कट्स आहेत. आणि इथे ना हे आहे, नॉट आहे, तुम्ही नॉट बांधू शकता. आणि नॉट बांधली ना तर तुम्हाला दाखवते, इथे असं छानपैकी असं फ्रिल तयार होतं या दोघांमध्ये, कारण का ही मधली साईड आहे ना ही वाली, आणि इथे दिलेली ही एक मधली साईड, आणि ह्या बाजूमध्ये ना एक छानपैकी असं फ्रिल तयार होतं दोन्ही बाजूला नॉट बांधल्याच्या नंतर. मला वाटलं नव्हतं एवढे चांगले कपडे मला मिळतील एफएसला, पण मी हे घेणार नव्हती, मी इथे येऊन घेणार होती, कारण का बोरिवलीमध्ये एक शॉप आहे बोरिवली ईस्ट मध्ये, तिथे शॉर्ट कुर्तीज खूप छान मिळतात. मी इथे येऊन घेणार होती, पण आता बाकीचे सगळे मी शॉपिंग केले, त्याच्यामुळे मग मी ती नेक्स्ट मंथला करेन. पण प्लीज इन्व्हेस्ट करा तुम्ही पण शॉर्ट कुर्तीजमध्ये, कारण का शॉर्ट कुर्तीजमध्ये मुली खूप सुंदर दिसतात. जीन्सवरती किंवा कशावरती पण शॉर्ट कुर्तीज जाते. तर तुम्ही जर कुर्तीजमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर करा प्लीज, कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका, कारण ते खूप छान दिसतात. तर हा होता आजचा व्लॉग. सो श्री स्वामी समर्थ. जर काही तुम्हाला सजेशन द्यायचे असेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये द्या, मी नक्की सगळ्या कमेंट्सला रिप्लाय करेन. ओके, बाय.